माघ यात्रेला भाविकांना पुरेशा सोयी सुविधा. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीची सभा संपन्न. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी माघ एकादशी असून या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मंदिर समितीची सभा दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस शकुंतला नडगिरे, डॉक्टर दिनेश कुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, हरिभक्तपरायण प्रकाश जमजा, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनिचा, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे एस विनोद कुमार, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. या सभेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पुरातत्व विभागास देण्यात आल्या. याशिवाय श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली आहे. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती सदस्य, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराज मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालानुसार श्रींच्या मूर्ती संवर्धनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्यपूजा उपलब्ध करून देणं, उपदान लागू करणं, श्री क्षेत्र आळंदी इथं जागा खरेदी करणं, भेट स्वरूपातील दागदागिन्यांचं मूल्यांकन करणं, जमिनी जॉईंट व्हेंचर म्हणून 3 वर्षासाठी भाडेतत्वावर देणं इत्यादी निर्णय घेऊन टोकन दर्शन प्रणालीचा आढावा घेण्यात आला. त्यांची दैनंदिन संख्या 1200 वरून 1800 करण्यात आली. याशिवाय सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल व पृथ्वीराज राऊत यांनी मागील 4 महिने चांगल्या पद्धतीने व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे कर्मचारी अंबादास गजाघोष व श्री बसव गोपाल नीलमाणिक मठाच्या दासोहरण चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांना नुकतीच देवाज्ञा आली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अन्नदानेश्वर महाराज यांच्याकडून दरवर्षी आषाढी यात्रेत पत्राशेड इथं मोफत अन्नदान करण्यात येतं. मंदिर जतन व संवर्धन कामास गती देऊन विहित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या दृष्टीनं तसेच माघ यात्रा 2026 मध्ये भाविकांना चांगल्या सोयी सुविधा देणं, दर्शन रांगेच्या सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी मंदिर समितीच्या सभेत सांगोपांग चर्चा करण्यात आली. याशिवाय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयानं तसेच सर्वांची चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय होणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितलं.